पुणे मार्गावर धावणारी भारतातली पहिली सुपरफास्ट आणि विजेवर चालणारी ट्रेन असलेल्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीनं आज खास गौरव करण्यात आला। ऐतिहासिक ट्रेनच्या गौरवासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीनं खास रेल्वे महोत्सव साजरा करण्यात आला। भारतीय रेल्वेच्या इतिहासातला सर्वात जुन्या ट्रेन्समध्ये डेक्कन क्वीनचा समावेश होतो। 1 जून 1930 रोजी ही ट्रेन पहिल्यांदा धावली। भारतीय रेल्वेच्या इतिहासातल्या त्या ऐतिहासिक घटनेला यंदा 96 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ट्रेन सुटण्याच्या तासभर आधी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यासाठी डेक्कन क्वीनला फुलांनी सुशोभित करण्यात आलं होतं। तसंच या ट्रेनचा समृद्ध इतिहास दृकश्राव्य माध्यमातून उलगडूनही दाखवण्यात आला। आणि मुंबईकर आणि पुणेकरांच्या लाडक्या दख्खनच्या राणीचा म्हणजे डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा आज महोत्सव साजरा करण्यात आला। या महोत्सवानिमित्त या ट्रेनच्या डायनिंग कारला नवं रूपही देण्यात आलंय। पाहूयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांच्याशी बातचीत करून घेतलेला आढावा। आपण डेक्कन क्वीन या ऐतिहासिक ट्रेनमध्ये आहोत आणि या ट्रेनमध्ये डायनिंग कार आहे। आता डायनिंग कार असलेली ही भारतातली एकमेव ट्रेन आहे। त्याच डायनिंग कारला आता नवीन रूप देण्यात आलेलं आहे। मी त्याच डायनिंग कारमध्ये आपण पाहताय हा ऐतिहासिक डायनिंग कार जो 1930 पासून ही जी ट्रेन सुरू झाली तेव्हापासून या ट्रेनमध्ये अस्तित्वात आहे। खरं म्हणजे त्या काळी अनेक ट्रेनमध्ये डायनिंग कार ही कन्सेप्ट होती, पण हळूहळू सगळ्या ट्रेनची कन्सेप्ट बंद करण्यात आली आणि केवळ डेक्कन क्वीन या एकाच ट्रेनमध्ये अजूनही ही डायनिंग कारची कन्सेप्ट जिवंत आहे आणि त्याच कन्सेप्टला आता आणखीन पुढे घेऊन नेण्यात येते। चांगल्या प्रकारे डायनिंग कारची सुविधा जी आहे ती लोकांना प्रवाशांना देण्याचा प्रयत्न हा मध्य रेल्वेकडून केला जातोय। आपल्याबरोबर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आहेत स्वप्नील नीला सर, काय सांगाल? नवीन एक रूप देण्यात येतं आहे। याच्या आधी ज्यावेळी जुनी ट्रेन होती, जुना रेक होता, त्याच्यानंतर नवीन LHB ट्रेन आली तेव्हा एक नवीन रूप होतं आणि त्याच्यानंतर आता हे नवीन रूप देणार, काय नेमके चेंजेस केलेले आहेत डेक्कन क्वीनमध्ये? डेक्कन क्वीन ही मध्य रेल्वेची आणि खास करून पुण्यावरनं मुंबईला आणि मुंबईवरनं पुण्याला अपडाऊन करणाऱ्या साऱ्या प्रवाशांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे। या डेक्कन क्वीनच्या मध्ये आता आपण ज्यावेळेस 2022 मध्ये उत्कृष्ट रेकच्या अंतर्गत LHB कोच करण्यात आला होता, आता देखील आपण याचे मॉडिफिकेशन केलेले आहेत। ज्या मॉडिफिकेशनमध्ये आपण याला एक हेरिटेजवाला लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये लोकल ज्या आर्ट आहेत, जसं वारली आर्ट असू द्या, त्याचा वापर करण्यात आलेला आहे। सोबतच आपल्या ज्या लॅबोरेटरीज वगैरे आहेत त्याच्यामध्ये विनाईल रॅपिंग करण्यात आलेली आहे। त्यांच्या माध्यमातून आपण AC कोचेस आहेत हे देखील अपग्रेड केलेले आहेत। AC कोचेसना देखील विनाईल रॅपिंग करण्यात आलेली आहे। ही तसं जर पाहिलं तर ऐतिहासिक ट्रेन आहे आणि इतिहासाच्या धावेसोबत किंवा त्याच्यासोबत कंटिन्युएशनमध्ये अपग्रेड होणारी अशी ट्रेन आहे। आता नवीन रूपामध्ये डेक्कन क्वीन ही ट्रेन जी आहे ती आता पुन्हा एकदा प्रवाशांच्या भेटीला आले। मुख्यतः डायनिंग कार जो आहे तो डायनिंग कार आता नव्या रूपात आल्यामुळे प्रवाशांना खूप चांगल्या एका डायनिंग कारमधून आणि महाराष्ट्रीयन अशा डायनिंग कारमधून प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। वळूयात पुढच्या बातमीकडे। पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकावर एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात ट्रेनच्या चाकाखाली येण्यापासून बालंबाल बचावला। ही घटना गेल्या रविवारी घडली।